दिवस असं येतो की ते दोघं लोक जवळ लावून जाते किंवा मीडियम लोक जे हे तो ये रस्ता जे हे बाहेरचा त्याच्यावरती रुकावट देऊन टाकतो. म्हणजे तो रुकावट झाली की लघवी थांबली. तर तुमची लघवी कधी थांबली होती का? हो, थांबली होती. हा, म्हणजे काका एक वेळ पुण्याला गेले आणि युरिन थांबली म्हणजे एकाएकी यांना सोनोग्राफी आणि सगळी रिपोर्ट लागली. हे व्हिडिओ आपण तयार कशासाठी करतोय की जे बाबाच्या बरोबर सगळी दुर्घटना झाली ते दुर्घटना आपण पूर्वीच समजून घेतली तर होत नाही. तर नेहमी आम्ही सांगत असतो की कारणला शोधा, कारणचं निवारण करा. जसं युट्यूबवर आम्ही व्हिडिओ टाकतो की एवढी चांगली आयुष्य देवाने दिली हे मग हे बारीक बारीक आजारला टाइमवरच समजून घ्यायचं. टाइम हे तो 55 वय. बरं, मी असं एक विचारतो ताई, उदाहरणार्थ एखाद वेळेस लघवी लागते, आपण रेग्युलर लघवीला जातोय, पण ती काही वेळेस ऑटोमॅटिक लघवी होते, याला कारण काय असतं? याला कारण काय असतो तुम्ही ऑपरेशनच्या नंतर विचारून राहिले? ऑपरेशनच्या आधी पण ऑपरेशन नंतर पण. ओके. सो ऑपरेशनच्या पूर्वीची जे कंडिशन आहे की आम्ही सांगितलं की तुमची युरिन मध्ये इन्फेक्शन झालं, आता लघवीची पिशवी तुमची फुगून गेली. तुम्ही जे पूर्वीचे लक्षण जर सांभाळून उपचार गोळी येते, एकच युरिमेक्स गोळी येते. जर त्यावेळेला ज्या वेळेला लघवीची धार लांब पडत नाही आणि जवळ पडायला लागली किंवा धार मोठी होती ती थोडी बारीक व्हायला लागली तर याची टॅबलेट येते जे 6 महिने घेतली की ऑटोमॅटिक सगळा कव्हर होऊन जातो. आता तुमची जे कंट्रोल छुटून राहिला त्याचं कारण सांगते. लघवीची पिशवीची कॅपॅसिटी हे 400 ml लघवी, 1 ग्लास 1.5 ग्लास भरून लघवी थांबली की आपल्याला लघवी लागते. पण ज्या वेळेला सिस्टायटिस झाला म्हणजे पाय जसं मोठं झालं आपल्याला चालता येणार नाही, आता सिस्टायटिस जर झाला म्हणजे लघवीची पिशवीची कॅपॅसिटी कमी झाली, तो झाली 30 ml 20 ml 50 ml झाली आणि ती लघवी तिथे आली की लगेच बाहेर निघणार कारण तुमची लघवीची पिशवीची कॅपॅसिटी संपली. आणि ऑपरेशन नंतर जसं आता तुमच्या बरोबर घटना झाली की ऑपरेशन नंतर तुम्हाला किती दिवस कपड्यामध्ये लघवी झाली? जवळजवळ म्हणजे 1 महिन्याच्या पुढे. कारण यांचा फुल रिटेन्शन होता आणि सिस्टायटिस सिव्हिअर होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी फास्ट ऑपरेशन जे केलं, ऑपरेशन मध्ये काय हे प्रोस्टेटची ग्रंथी पूर्ण जर काढायचा प्रयत्न केला तर एकदम मोकळा रस्ता होता. पूर्वी रस्ता पूर्ण म्हणजे ते म्हणते ना धरण फुटतं, कारण तुम्ही एकदम मोकळा केला. तर आता एक प्रश्न मी काकाला विचारते की तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथी कशामुळे वाढली ते कारण समजलं का? नाही. तर ते आता आपण येतो हे की कारण काय काय प्रोस्टेट ग्रंथी वाढायची. पहिला कारण हे वयच्या हिसाबातून ती वाढ. जसं वयच्या हिसाबातून केस पांढरी होते, बीपी लागतो, शुगर लागते, तसंच प्रोस्टेट ग्रंथी वाढती जेंट्स मध्ये है ना. नाही, मग मी डॉक्टरांना ते विचारलं होतं की हे जे प्रोस्टेट होते हे काही म्हणजे कशामुळे होते, म्हणजे लक्षणे आपल्याला कळायला पाहिजे. हे खाण्यात होतं का काय आपल्या काही निष्काळजीपणामुळे होतं ते डॉक्टरांनी सांगितलं. मग त्यांनी ते सांगितलं 60 वर्षाच्या वय पुढे झाल्यानंतर हे 20% लोकांना हा प्रॉब्लम 100%. तो हमारे आधे प्रश्नों का उत्तर ही बाबा दे रहे हैं क्योंकि उनका अनुभव है, उन्होंने प्रोस्टेट में इतना खतरनाक वाले लिया. पर अब इसमें बाबा का कारण हम बता रहे हैं जो कि आज तक इनको किसी ने कारण बताया नहीं कि 100 में से 20 लोगों को 40 लोगों को प्रोस्टेट क्यों ज्यादा हो रहा है. पहला कारण है उम्र, दूसरा कारण है आपका हेरेडिटरी होणार. जर तुमच्या वडिलांना झाला, भाऊला झाला, काकाला झाला, अजून कोणी नातेवाईकला झाला म्हणजे तो अनुवांशिक जसं बीपी. आता जर कोणाचा बीपी आणि शुगरचा त्रास आहे त्याच्यामध्ये पण प्रोस्टेट व्हायचा चान्स जास्ती असतो. आणि मेजर कारण 22 बीमारी का एक कारण है. बताओ मारिया, कौन सा डॉक्टर मारिया? लाइफ स्टाइल में 22 बीमारी एक ही इंसान को होने का चांस है. वो इंसान कैसा रहता है? ओबेसिटी. तो हमारी डॉक्टर मारिया ने सही आंसर दिया है कि बाबा का जो कारण सपड़ा है कि उनकी हड्डी का जख्म भर नहीं रहा था किंवा प्रोस्टेट ग्रंथि की समस्या थी किंवा अभी भी जो समस्याएं आ रही है कि पेन हो रहा है शियाटिका नर्व का, डिस्क प्रोलेप्स का, तो उनका कारण भी क्या है? ओबेसिटी, मोटापा. तो प्रोस्टेट की हे 4 कारण मी सांगितले कोण कोणसे. एक वयाच्या हिसाबातून, एक बीपी शुगरच्या मुले, एक अनुवांशिक आणि
चौथा काय आहे ओबेसिटी म्हणजे मोठापा. तुमच्यामध्ये 3 कारण आम्हाला सापडले, बीपी, मोठापा आणि वय है ना. तो आता जे आम्ही लक्षण पण तुम्हाला सांगून दिले आणि आम्ही तुम्हाला कारण पण सांगून दिले. आता आपण आले पुढचा नियोजन करायचं. लक्षण सांगून दिले, लघवीचा त्रास आहे मेनली. आता पुढचा नियोजन. मी 2-4 हॉस्पिटल फिरलो तरी माझा इलाज झाला नाही. 2 महिन्यापासून रक्त जात होतं. असं माहिती पडलं बुवा मॅडमचा दवाखाना आहे, चांगला आहे बुवा, जा बुवा तिथं आल्यानंतर मॅडमने माझं काम केलं, ऑपरेशन केलं. आता रक्त बंद. नथू माधू पवार माझे वडील आहेत. आम्ही खूप दवाखान्यात फिरलो पण काही इलाज सापडला नाही. खूप पैसे पण लावले. लघवी रुकून जात होती, रक्ताचीच लघवी होत होती. पण मॅडम चांगली देवाच्या रूपात भेटली, चांगला इलाज केला मॅडमनी, चांगलं केलं माझ्या वडिलांनी. आता काहीच त्रास नाही. आता लघवी पण चांगली होतीये, त्रास पण नाही होते माझ्या वडिलांना. आता चांगलं वाटतंय. धन्यवाद.